नमस्कार मित्रांनो, अजित पवार नाराज झाले, नॉट रिचेबल, दिल्लीपर्यंत पोहोचलं प्रकरण। विशेष म्हणजे एकीकडे छगन भुजबळ यांच्या नाराजगीची चर्चा सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार ही नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे। मागच्या 24 तासापासून अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याचा दावा प्रसार माध्यमातून केला जात आहे। तुम्हाला वाटत नाहीत का की राष्ट्रवादी अजित पवार पक्ष फुटण्याचे कारण आता सुरू झालेले आहे? आपण बघूया काय आहे नेमकी प्रकरण, याकडे आपण थोडं लक्ष देऊया। तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील स्थापन झालेले महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात विस्तार झाल्यापासून सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड नाराजगी प्रमाण झालेली आहे। प्रत्येक पक्षात मंत्रिपदाने हुलकवणी दिलेले नेते त्यांची नाराजगी कुठल्या ना कुठल्या मार्गाने व्यक्त करत आहेत। त्यामध्ये मंत्रिपद न मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची नाराजगीचा चर्चेचा विषय ठरला आहे। एकीकडे छगन भुजबळ यांच्या नाराजगीची चर्चा सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ही नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे। मागच्या 24 तासापासून अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याचा दावा काही प्रसार माध्यमांनी केला आहे। महायुतीने आपल्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामधून सत्ताधारी पक्षांमधील अनेक विद्यमान प्रस्थापित नेत्यांना धक्का दिला होता। तसेच अनेक ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपदाची संधी न देता नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे। त्यावरून महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये नाराजगी दिसून येत आहे। दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मागच्या 24 तासापासून कुठलाही भेट दिलेली नाही। तसेच सोमवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवार सभागृहात उपस्थित नव्हते। त्यामुळे चर्चांना अजून उधाण आलं आहे। 23 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन त्यात महायुतीला 230 हून अधिक जागांवर विजय मिळवला होता। या विजयानंतर जवळपास 13 दिवसानंतर महायुतीच्या सरकारचा शपथविधी झाला। त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारालाही आखणी 8 दिवसाचा अवधी लागला होता। दरम्यान अजित पवार हे नॉट रिचेबल झाल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे। राज्याच्या विधिमंडळाचं सध्या अधिवेशन सुरू आहे, मात्र या अधिवेशनात अजित पवार यांनी अनुपस्थिती ठळकपणे दिसत आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या दिल्लीतील नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली। अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूला ठेवून दिल्लीत पोहोचले आहेत। महायुतीच्या सरकारमधील खाते वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी अजित पवार यांनी दिल्ली गाठल्याची चर्चा आहे। नव्या सरकारमध्ये वित्त आणि महिला व बाल कल्याण खातं मिळवो यासाठी अजित पवार आग्रही आहेत। दरम्यान महाराष्ट्र सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे, मात्र नव्या मंत्रिमंडळाचा खाते वाटपाचा जाहीर झालेला नाही। तर तुम्हाला काय वाटतं, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाची आता फूट पडण्याची वेळ खरंच आलेली आहे का? हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।